सगळे आपापल्या कामाला गेल्याच्या नंतर आम्ही दोघंच असतो घरामध्ये. आता याचं थोडंसं खायचं, थोडंसं टी व्ही पाहायची, थोडंसं माझ्या जवळ यायचं जायचं असं चालू असतं. त्याच्यानंतर मी त्याला झोपी लावलं आणि मग फरशी वगैरे पुसून घेतली. कारण घरामध्ये लहान लेकरं असतील तर आपल्याला घरात स्वच्छता ठेवायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ अभ्यासाला बसले. तो झोपला आहे तोपर्यंत मग मी मॅथ्सचा आज मी बोट आणि स्ट्रीम हा जो चॅप्टर आहे तो घेतलेला होता. आणि तोच आपल्याला बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला तर जातोच, परंतु आपला हातचा एक मार्क्स तिथे कमी होत असतो. आणि हा असा चॅप्टर आहे ना की कितीही वेळा केला तरी डोक्यातच जात नाही. त्यामुळे याची वारंवार प्रॅक्टिस करायची असं मी आता ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार माझा बोट आणि स्ट्रीम या चॅप्टरवरती आज फोकस होता. आणि त्याच्यानंतर ना मग बाळ उठल्याच्यानंतर त्याला थोडंसं खाऊ पिऊ घातल्याच्या नंतर मग मी त्याला पाहता पाहता काय करत असते ना की एखादा व्हिडिओ GK-GSचा असेल किंवा मराठीचं थोडंफार काही वाचता आलं तर पाहते. आणि तो जर खेळायच्या मूडमध्ये असेल तर मग परत एकदा मॅथ्स किंवा रिझनिंगसारखा सब्जेक्ट मी घेत असते. आणि इंग्लिश मी एकतर सकाळी किंवा मग एकतर रात्री जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ठेवलेलं आहे अभ्यास करायला. तर विषयांचंसुद्धा बाळाच्या मूडनुसार आपल्याला म्हणजे मला तरी करावं लागतं ॲडजस्टमेंट. आणि प्रत्येक विषयाचा स्टडी जो आहे तो रोज थोडा थोडा झालाच पाहिजे. आता असं टार्गेट तर सेट केलं आहे, पण बघूयात किती वर्क होतं आहे ते. तुमचा अभ्यास कसा चालू आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नव्हते आणि आपल्या बऱ्याच मैत्रिणींनी मला मेसेज करून विचारलेलं होतं की ताई व्हिडिओज काय येत नाही आहेत, व्हिडिओ कधी टाकणार आहात. हळू बेटा, काय करतोस तू? अशा कशा लावल्यात गाड्या? उन्हाला खेळतोयस तू? मस्त. काय होतं ना की सकाळच्या म्हणजे थंडी पण आहेच आणि सकाळी डब्यांची वगैरे घाई असते आणि मुलं पण उशिरापर्यंत झोपतात. त्यामुळे सकाळी उन्हाला जाणं होत नाही आणि आपल्याला थोडंसं उन्हामध्ये जाणं गरजेचं आहे विटॅमिन D मिळण्यासाठी. आणि आमच्या घरामध्ये ना असं इव्हिनिंग टाईमला घरात ऊन येत असतं. तर मग आम्ही असं थोडा वेळ 1-5च्या दरम्यान असं उन्हामध्ये बसत असतो आणि बाळासोबतही थोडंसं खेळणं होतं, त्यालाही वेळ देता येतो आणि मस्त ऊन पण भेटून जातं. असं कामात काम दोन्ही होतं. आणि दिवसभर ना मग तो पण कंटाळून जातो. आता दीदीची वाट पाहत असतो, मग त्यालाही थोडंसं फ्रेश वाटतं त्याच्याबरोबर खेळलं की. तर गृहिणींना अभ्यास करायचं म्हणलं ना की या सगळ्या गोष्टींना मॅनेज करत करत तिला अभ्यास करावा लागतो. आणि याच्यातच मग आपल्यालाही थोडंसं कधी कधी खूप बोर होतं, अभ्यास करावा असं वाटत नाही. पण हरकत नाही, याच्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढायचे आहेत आणि एक दिवस नक्कीच यशस्वी होऊन दाखवायचं आहे. जराही न डगमगता आपण आपले पूर्ण 100% प्रयत्न करत राहायचं आहे. थोडंसं कधी वाटलं बोर होतं आहे तर थोडंसं गाणे ऐका किंवा थोडंसं वॉकिंगला जाऊन या, व्यायाम करत जा आणि छान तुमचा अभ्यास चालू राहू द्या. तर याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचं डायरेक्ट दुपारचं शूट तुम्हाला दिसतंय. कारण आज ना माझे मिस्टर सकाळीच इलेक्शनच्या ड्युटीसाठी गेलेले होते. त्यांना डब्बा वगैरे करून दिला. मुलीला शाळेला सुट्टी होती आणि यांचं दोघांचा दिवसभर एवढा दंगा चालू होता ना, मिनटाला यांचे भांडणं होतात. आणि कधी कधी एवढं प्रेम करतात ना आणि कधी कधी फार भांडतात, खूप त्रास देतात. त्यानंतर दुपारी ना मग मी पूजा वगैरे घरीच करून घेतली, कारण मुलांना एकटं सोडून पूजेला बाहेर जाणं मला योग्य वाटलं नाही. आणि मग मी घरातच पूजा केली. विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहे. त्याचबरोबर सूर्यनारायणालासुद्धा मी घरूनच ओवसलं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं. आणि
याचं काय चाललंय पहा इथे, मला पण व्हिडिओमध्ये घे असं त्याचं म्हणणं आहे. मुलीने ना ठरवलं होतं की पप्पांना 8 दिवसापासून सांगत होती की पप्पा संक्रांतीच्या दिवशी ना आपल्याला पतंग उडवायचा आहे. तर अजून एक पतंग ह्या हातीने पेपरचा घरीच बनवला आहे आणि दुसरा अजून एक स्कूलमध्ये प्रोजेक्टसाठी बनवलेला तो राखून ठेवला आहे. पप्पा आल्याच्यानंतर उडवायचा आहे. परंतु पप्पांना आता 2 दिवस लागलेली आहे इलेक्शनची ड्युटी, त्यामुळे चान्सेस नाही आहे पतंग उडवायचा. आणि पाहूयात मग तो पतंग उडवण्याचा योग कधी येतोय ते. आणि या संगणकाच्या प्रश्नांचं वाचन करणार आहे मी. गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? तर कॅल्क्युलेटर. कम्प्युटरचे जनक कोण आहेत? तर चार्ल्स बॅबेज. दूरदर्शन संचाचा शोध कोणी लावला? तर जॉन बेअर्ड. संगणकाची 1 MB मेमरी बरोबर 1024 किलोबाईट असतं. संगणकाच्या 3ऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किट जे आहे ते वापरलेलं. संगणकाच्या विकसनाची पहिली जनरेशनचा कालावधी 1940 ते 56. संगणकात आणि पहिल्या जनरेशनमध्ये काय होतं? व्हॅक्यूम ट्यूब होता. पुढे प्रश्नही तोच दिलाय की संगणकात व्हॅक्यूम ट्यूबचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झाला? तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे साईडला, त्याचा आवाज येत असेल. ट्रान्झिस्टरचा वापर संगणकात कोणत्या जनरेशनमध्ये झाला? तर ट्रान्झिस्टर 2nd जनरेशन, 3rd जनरेशन इंटिग्रेटेड चिप आणि 4th जनरेशनमध्ये होतं काय ते ट्रान्झिस्टर. हां, आणि 5th जनरेशन आता चालू आहे. आता काय चालू आहे? तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू आहे. तर भारतीय संगणक क्रांतीचे अर्धवायू कोण? तर विजय भटकर यांनीच आपल्या भारतातला पहिला परम 8000 हा जो कॉम्प्युटर आहे ते बनवलेला होता. त्यामुळे त्यांना भारतीय संगणकाचं जनक किंवा अर्धवायू असं म्हणतात. अर्धवायू. माऊस हे कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? तर माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे. आणि इनपुट डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत ते मी इथे लिहिलेत पहा. कीबोर्ड, स्कॅनर, वेब कॅमेरा आणि मायक्रोफोन हे सगळे आहेत इनपुट डिव्हाइसेस. कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी कशामध्ये? पायरी. तर पायरी मध्ये सूचना दिल्या जातात. तर प्रोग्राममध्ये सूचना दिल्या जातात. कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी प्रोग्राम पायरीने प्रोग्राममध्ये सूचना दिल्या जातात. 0 ते 1 क्रमांक असणाऱ्या कीजला काय म्हणतात? तर 0 ते 1 क्रमांक असणाऱ्या कीजला न्यूमेरिक कीज असं म्हणतात. GUI म्हणजे काय? तर ग्राफिकल युजर इंटरफेस. विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी कोणता संगणक वापरतात? तर ॲनालॉग संगणक. अक्षरे, खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात? तर MICR. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिटला एकत्रित काय ठरवतात? तर हार्डवेअर. बहुतांशी कीबोर्ड हे डॅश या नावाने ओळखले जातात. तर QWERTY या नावाने ओळखले जातात. आवाजाचे इनपुट डिव्हाइस म्हणून साधारणपणे कोणते उपकरण वापरतात? तर आवाजाचं इनपुट डिव्हाइस मायक्रोफोन आहे. इमेजची स्पष्टता कशावर अवलंबून असते? तर इमेजची स्पष्टता ही रिझोल्युशनवर अवलंबून असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण चेंज करत असतो रिझोल्युशन, व्हिडिओ बघताना कमी जास्त करत असतो. टच स्क्रीनमध्ये इन्फ्रारेड किरण कुठल्या दिशेने असतात? तर झिगझॅग म्हणजेच नागमोडी दिशेने असतात टच स्क्रीनमध्ये इन्फ्रारेड किरण. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर होतो? OMR या डिव्हाइसचा वापर होतो. भारतात आकाशवाणीची सुरुवात कुठे झाली? तर मुंबईमध्ये झालेली होती. भारतात आकाशवाणीची सुरुवात कधी झाली? तर 1927ला झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले FM स्टेशन कुठून प्रसारित झाले? तर चेन्नईमधून. ब्रिटिशांनी भारतात कोणत्या साली दूरध्वनी आणला? तर 1851मध्ये. स्वतंत्र भारतात लँडलाईन सेवा कोणी सुरू केली? तर BSNLने. भारतात इंटरनेटची सेवा जी आहे ती कोणी सुरू केली? ती BSNLने सुरू केली होती. त्यानंतर आहे, भारतात दूरदर्शनची सुरुवात कधी झाली? तर 15 सप्टेंबर 1959ला दूरदर्शनची सुरुवात झाली. KBPSचा फुल फॉर्म किलो बिट्स पर सेकंद. MMS म्हणजे मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस. नंतर आहे युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात? तर बारकोड रीडर. कीबोर्डचा शोध कोणी लावला? IBMने. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हणतात? नेव्हिगेशन कीज म्हणतात. संगणकामधील फाईलच्या नावामध्ये जास्तीत जास्त किती अक्षरे असतात? तर
255 अक्षरे असतात फाईलच्या नावामध्ये. भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचं नाव मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. इथे फक्त परम दिलं आहे, परंतु परम 8000 आहे. CDची साठवण क्षमता किती असते तर 700 MB. ज्या साधनामध्ये डेटा अबाधित राहतो अशा स्टोरेजला काय म्हणतात? सेकंडरी स्टोरेज म्हणतात. www या साईटचा शोध कोणी लावला तर याचा टिम बर्नर्स-ली यांनी शोध लावलेला आहे 1990 आणि wwwचा वर्ल्ड फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट क्लास योजना 1984 कोणत्या वर्गासाठी सुरू केली होती तर 11वी आणि 12वीसाठी. प्रोजेक्ट क्लास योजना 1984 आपल्या इंडियामध्ये सुरू केली होती. महाराष्ट्र शासनाने बालचित्रवाणीची स्थापना कधी केली तर 1988 महाराष्ट्र शासनाने बालचित्रवाणीची स्थापना केलेली होती.